अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आता उद्या आहे ऋषी पंचमी. भाद्रपद शुक्ल पक्षामधील पंचमीला आपण ऋषी पंचमी म्हणून साजरी करत असतो. आता ऋषी पंचमी हे व्रत खूप महत्त्वाचं आणि श्रेष्ठ असं व्रत मानलं जातं. कारण स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात. त्या चुका आपल्याला ज्या आहेत त्याची शिक्षाही भोगावी लागते किंवा त्या चुकांचे दोष आपल्याला लागू नये म्हणून ऋषी पंचमीची पूजा केली जाते किंवा एक सेवा केली जाते. आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. हे व्रत कोणी करावं तर ऋषी पंचमी हे व्रत लग्न झालेल्या महिला करू शकतात किंवा ज्या कुमारिका आहेत त्यासुद्धा करू शकतात. ज्यांना मासिक धर्म सुरू झाला आहे त्या करू शकतात किंवा दुसरं लग्न झाल्यावर लगेच हे व्रत करावं का किंवा व्रत किती वर्ष करावं, तुमची इच्छा पहिल्या वर्षी तुम्ही संकल्प करू शकता की मी 3 वर्षे 5 वर्षे. आणि खरं तर मासिक धर्म हा दर महिन्याला येणारा असा आहे, त्यामुळे जोपर्यंत आपला मासिक धर्म चालू असतो तोपर्यंत हे व्रत करावं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा लग्न झालेल्या स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात. आता हे व्रत कसं करावं, या व्रताची मांडणी कशी करावी हे तुम्हाला सांगते. तर तुम्हाला ऋषी पंचमीला 7 ऋषी आणि 7 ऋषी आपल्याला त्यांची पूजा करायची असते. ते 7 ऋषी कुठले ते मी तुम्हाला सांगते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्रा, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्रि ऋषी हे असे 7 ऋषी आहेत. हे जे ऋषी आहेत ते 7 ऋषी आहेत. या ऋषींची आपल्याला पूजा करायची असते आणि त्यांची पत्नी अरुंधती म्हणजे अशा 7 सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या असतात. काहीच नाही बघा, तुम्हाला मांडणी मी अगदी साधी सोपी सांगते या ठिकाणी. तुम्हाला मी स्क्रीनवरती सुद्धा त्याचा फोटो लावलेला तुम्ही पाहिलंच असेल. काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती लाल वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती 2 विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत. 2-2ची अशी करून तुम्हाला 7 विड्याची पानं ठेवायची आहेत. एकूण 14 विड्याची पानं तुम्हाला लागतील. प्रत्येक विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे आणि प्रत्येक सुपारी हे 7 ऋषींचं प्रतीक आहे. प्रत्येक सुपारी बघा, पहिली सुपारी जी आहे ती कश्यप ऋषींची, दुसरी जी आहे भारद्वाज, तिसरी विश्वामित्रा, चौथी गौतम, त्यानंतर अत्रि ऋषी, त्यानंतर जमदग्नी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी हे 7 ऋषी जे आहेत ना आणि त्यांची पत्नी अरुंधती, अशा तुम्हाला त्या 7 सुपाऱ्या आणि 8वी सुपारी जी आहे ती तुम्हाला तांदळावर ठेवायची असते आणि जी 8वी सुपारी आहे ते तुम्हाला गव्हावर ठेवायची असते. गहू थोडेसे त्यासाठी तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सुपारी ठेवायची. आणि काय करायचं आहे की तुम्हाला 8वी जी सुपारी आहे ना त्या 8वी सुपारी त्या गव्हावरती तुम्हाला ठेवायचं आहे. सकाळी ही पूजा जी आहे ना त्याची मांडणी तुम्हाला सकाळीच करायची आहे आणि कुठले मंत्र वगैरे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती देईलच. त्यानंतर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे व्रत बघा बऱ्याचशा महिला करत नाहीत, पण हे व्रत जे आहे ना ते प्रत्येकाने केलंच पाहिजे. कारण मासिक पाळी ही दर महिन्यालाच येत असते आणि प्रत्येक मासिक पाळीमध्ये आपल्याकडून अशा काही ना काही चुका होत असतात. आज ही बरीचशी अशी घरं आहेत की मासिक पाळीमध्ये महिलेला लांब ठेवलं जातं, कुठल्याही गोष्टी स्पर्श करायला देत नाही, तिला कोणत्याही गोष्टीपासून लांब ठेवलं जातं किंवा त्या व्यक्तीने किंवा त्या महिलेने आपण म्हणतो ना की स्वयंपाक करायचा नाही, स्वयंपाक शिजवायचा नाही असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यामध्येच या मासिक पाळीच्या धर्मामध्ये आपल्याकडून बऱ्याच अशा काही चुका होतात. आजकाल कोणीही एवढं पाळत नाही. मासिक धर्मामध्ये आपण सगळे काम करत असतो आणि आपल्या पतीला जर तुम्ही मासिक धर्मात जर काही खाऊ घातलं तर त्याला तो दोष लागतो आणि त्याचा पण नंतर याच्यानंतरचा जन्म जो आहे तो हा बैलामध्ये येतो असं म्हटलं जातं. ही एक कहाणी आहे, त्याची ऋषीपंचमीच्या कहाणीमध्ये मी तुम्हाला नक्कीच ऐकून दाखवेल आणि तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता. तर तो दोष आपल्या नवऱ्याला लागू नये म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये मासिक धर्म जर तुम्ही तुमच्या पतीला काही खाऊ घालत असाल किंवा ते तुमच्या हातचं अन्न ग्रहण करत असतील तर तुम्ही हे ऋषीपंचमीचं जे व्रत आहे ते नक्कीच करा. आता ऋषीपंचमीचं व्रत कसं करावं बघा, त्यासाठी आपल्याला दिवसभर बैलाने नांगरलेल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत. आता आमच्या घरामध्ये सासूबाई आहेत, हे व्रत करतात, त्या फक्त गाईचं दूध घेतात. गाईचं दूध घेता, बाकी त्या दुसरंही कुठलंही काही घेत नाहीत. यामध्ये तुम्ही फळाहार घेऊ शकता. काही ठिकाणी फक्त गाईचं दूध घेतलं जातं आणि दिवसभर फक्त दुधावरच राहायचं असतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऋषीपंचमीची भाजी म्हणून आहे ती भाजी कशी असते हेही मी तुम्हाला, भाजीमध्ये काय काय लागतं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल. किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलं की ऋषीपंचमीची भाज्या म्हणून
तर तुम्हाला ते ऋषीपंचमीची भाजीची रेसिपी सहज मिळून जाईल आणि त्या भाजीवरती ती भाजी खाऊन तुम्हाला हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो. या पद्धतीने हे ऋषीपंचमीचं व्रत करायचं असतं. बघा, बऱ्याच ठिकाणी ऋषीपंचमीच्या दिवशी महिला गंगेवरती जाऊन किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करत असतात. तुमच्याकडे तुमच्या गावात जर तेवढी पवित्र स्थान असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा आंघोळ करू शकता, तुमची इच्छा असेल तर. नाहीतर मग फक्त तुम्ही व्रत केलं तरीसुद्धा चालेल. आजकाल स्त्रिया बघा बऱ्यापैकी हा व्रत करत नाहीत, पण बऱ्याचशा घरामध्ये अशा महिला पण आहेत की त्या दरवर्षी न चुकता हे ऋषीपंचमीचं व्रत करत असतात. कारण अर्थातच त्यांना पण असं असतं की आपल्याकडून जर काही चुका झाल्या आहेत तर आणि त्याचं पातक आपल्याला लागतं आणि आपल्या पतीला पण ते भोगावं लागतं. ऋषीपंचमीची मांडणी ही सकाळी करायची असते आणि त्याच्याबरोबर त्याची जी कथा आहे ती सुद्धा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता. हे तुम्हाला संध्याकाळी हा उपवास जो आहे ना तो सोडायचा आहे. बऱ्याच ठिकाणी दोन्ही वेळचं म्हणजेच फक्त फलाहार घेतात, पण दोन्ही वेळ फक्त फलाहार न घेऊन फक्त दूध घेऊन उपवास वगैरे सोडतो. काही ठिकाणी जे आहे ना हा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हे उपवास सोडतात त्या पद्धतीने तुम्ही हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल. बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी पूजेची मांडणी केली आहे त्याचं काय करायचं, तर त्या मांडणीची तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही दुधाचं कुठलं दूध, गाईचं दूध घ्यायचं आहे आणि म्हशीचं दूध या पूजेला चालत नाही. गाईचं दूध त्याचबरोबर तुम्ही फळंसुद्धा नैवेद्य म्हणून या ठिकाणी दाखवू शकता. दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करायला तुम्ही गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवू शकता आणि ज्याच तुम्ही 7 सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की वर्षभरामध्ये माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील मासिक धर्मामध्ये त्याच्यासाठी मला क्षमा करा, अशी तुम्हाला क्षमायाचना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला करायची गरज नाही. फक्त ह्या ऋषींच्या ज्या सप्त ऋषींच्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आणि बाकी तुम्हाला काही बाकी करायचं नाही आहे. तुम्हाला प्रार्थना करायची आहे की वर्षभर माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील मासिक धर्मामध्ये त्याच्यासाठी मला क्षमा याचना करायची आणि बाकी तिथे बघा गणपती बाप्पांची वगैरे स्थापना तुम्हाला करायची नाही. फक्त ऋषींच्या 7 प्रतिमा तुम्हाला ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे सुपाऱ्या, आणि बाकी तुम्हाला काही या ठिकाणी करायची गरज नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि क्षमा याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. त्या ज्या सुपाऱ्या तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला उचलून तुम्ही विसर्जन करू शकता आणि त्या एखाद्या निर्मल्यात सुद्धा टाकू शकता. कारण अर्थात सप्त ऋषींचे प्रतीक तुम्ही त्या सुपारी वापरलेल्या आहेत, मग त्या सुपाऱ्यांचा परत वापर आपल्याला करायचा नाही. कारण आपण सुपाऱ्यांचा वापर गणपती बाप्पांसाठी करत असतो किंवा सत्यनारायण आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्या सुपाऱ्यांचा वापर आपल्याला करत असतो आपण, पण त्या सुपाऱ्या तुम्हाला पुन्हा वापरायच्या नाहीत कारण त्या ऋषींना समर्पित आहेत. ते ऋषीमुनींचं एक प्रतीक म्हणून आपण मानलं होतं, त्यामुळे त्या सुपाऱ्यांचा वापर तुम्हाला इतर कुठल्याही पूजेमध्ये पुन्हा एक करायचा नाही. या पद्धतीने या ऋषीपंचमीचं व्रत जे आहे ते तुम्ही करू शकता आणि त्या व्रताचं जे उद्यापन आहे ते तुम्ही उत्तर पूजा जी आहे ती तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर बघा, तुम्ही जर गरोदर असाल तर ऋषीपंचमीचं हे जे व्रत आहे ते तुम्ही नाही केलं तरी चालेल, यावर्षी नाही केलं तरी चालेल, तुम्हाला काही होणार नाही. कारण पुढच्या वर्षी तुम्ही हे जे व्रत आहे ना ते तुम्ही करू शकता. कारण तुम्ही गर्भवती आहात आणि तुमच्या गर्भामध्ये एक बाळ आहे, एक जीव आहे, त्याचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कालच आपण हरतालिकेचं व्रत झाला, आज काही नाही, मग लगेच उद्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीचं व्रत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी घेणे हे तुमच्या हातात आहे. सण, वार, व्रत, वैकल्य हे येतच असतात आणि जातच असतात. पण आता सध्या तुम्ही प्रेग्नंट आहात, त्यामुळे प्रेग्नंट महिलांना विनंती आहे की तुम्ही हे यावर्षी नाही केलं तरी सुद्धा चालेल. ज्यांनी एकदा ऋषीपंचमी सुरू केली आहे त्यांचं बाळ बघा 5 वर्षाचं असतं किंवा कोणाचं जोपर्यंत मासिक धर्म आहे तोपर्यंत त्या महिला जे आहे हे व्रत करतात किंवा मासिक धर्म संपल्यावर बघा आपल्याकडून ज्या काही चुका घडू नये म्हणून किंवा ज्या काही घडलेल्या चुका आहेत त्यासाठी हे व्रत करत असतात. पण कसं असतं ना, आपण जे व्रत आहे ते मासिक धर्म येऊन गेल्यावर किंवा मासिक धर्म ज्या महिलांचा थांबतो त्याही महिला हे व्रत करत नाहीत. पण ज्यांना नव्याने करायचे असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता. जोपर्यंत मासिक धर्म येत नाही तोपर्यंत हे व्रत करू शकता. कुमारिकासुद्धा हे व्रत करू शकतात, असं काही नाही की कुमारिका करू शकत नाहीत. हे जे व्रत आहे हे व्रत कुमारिका, त्यानंतर सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत कोणीही करू शकतात. एक ऋषीमुनी हे जे व्रत आहे ते एक ऋषीमुनींच्या प्रतीचं आपली एक भावना आहे, एक आपली श्रद्धा आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. आणि ऋषीपंचमीचा उपवास करायचं नसेल तर बऱ्याच ठिकाणी बघा मासिक धर्मामध्ये आपल्याकडून ज्या काही चुका होतात
त्या फक्त अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं. आणि हीच एक चूक नाही तर बऱ्याच ठिकाणी काही असतात की चुकून देवाच्या वस्तूला सुद्धा हात लागला जातो. किंवा आता तुम्ही म्हणाल की मासिक धर्म तर देवानेच दिला आहे, तो विटाळसुद्धा देवाचाच आहे. सगळं मान्य आहे, पण मासिक धर्म आपण पाळतो का? नाही. मासिक धर्मामध्ये आपण मानसपूजा करतो का? नाही. मनाची पूजा करतो. देवाला स्पर्श तरी करणं आपण योग्य वाटतं का? तेवढं पावित्र्य आपण राखतो का? तर चुकून माकून आपल्याकडून जे काही सेवा करताना किंवा काही चुकून घडलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला आता बघा, ऋषीपंचमीची भाजी ही त्या दिवशी उपवास सोडण्यासाठी वापरली जातात. ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविक ज्या भाज्या आहेत ना त्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनवली जाते. या दिवशी ठराविक पालेभाज्या, भोपळा, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते. त्यात लाल भोपळा, पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ, आंबाडी या पालेभाज्यांचा वापर. त्याचबरोबर ऋषीपंचमीच्या पूजेमध्ये कोणतीही बघा पूजा आपण दिवा लावूनच करत असतो. त्यामुळे ही पूजा करताना सुद्धा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. पूजेमध्ये पंचामृत, फुले, चंदन, धूप, दीप आणि विविध प्रकारची फळे, फुले अर्पण करायची असतात. पूजेदरम्यान बघा आरती आणि मंत्राचं सुद्धा पठण करावं आणि जी व्रतकथा आहे ती व्रतकथा सुद्धा ऐकावी. त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन नक्की ऐकू शकता. आपल्याकडून मासिक धर्मामध्ये चुकून कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा याचना, माफी मागण्यासाठी प्रत्येकाने हा जो व्रत आहे ऋषीपंचमीचं ते अवश्य करावं. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.